स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज एक भव्य दिव्य असं मौजे चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक दुसरा एक बैल मैदान संपन्न होत आहे। मित्रांनो, या मैदानाचे 30 गट पळून आलेले आहेत। तरी आपण 12 ते 25 पर्यंत कोणकोणते नंदी गटपास झालेले आहेत काहीच नंदीचे आपल्याला अपडेट मिळालेले, कारण लाईव्हचा खूप प्रॉब्लेम आहे मोठा मित्रांनो। त्यामुळे आपल्याला 2-3 नंदीचेच गट क्रमांक समजलेला आहे, कोणकोणते नंदी गटपास झालेले समजलं आहे आणि अनेक दिग्गजांचा पराभव देखील झालेला आहे मित्रांनो, ते देखील आपण सांगणार आहे। तर मित्रांनो, आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 20 मध्ये शाहीर आणि देवा गटपास झालेला आहे मित्रांनो। गाडी सेमीसाठी पात्र ठरलेली आहे, शाहीर आणि देवाची गाडी। त्याचबरोबर गट क्रमांक 23 मध्ये मित्रांनो पतंग आणि पेडा ही गाडी मित्रांनो गटपास झालेली आहे। पतंग आणि देवाची गाडी गटपासून सेमीसाठी पात्र ठरलेली आहे आणि गाडी HF डिलेची मानकरी ठरलेली आहे। त्याचबरोबर गट क्रमांक 24 मध्ये रायना आणि हरणीची गाडी गटपास झालेली आहे। देवेश्वर गोवेगळ्यांचा हरणे आणि रायनाची गाडी गटपासून सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे मित्रांनो। त्याचबरोबर सैराट आणि शंभूची गाडी गटपास झालेली आहे गट क्रमांक 26 मध्ये आणि गाडी सेमीसाठी पात्र ठरलेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या मैदानामध्ये अनेक दिग्गजांचा पराभव झाला, त्यामध्ये शंभू विरुद्ध बब्या अशी लढत झाली आणि बब्याचा पराभव झाला, शंभूचा विजय झाला मित्रांनो। त्याचबरोबर मित्रांनो जाकीरबाई यांचा सम्राट देखील मित्रांनो गटाला पळाला, त्याचा देखील मित्रांनो गटाला गाडी फॉल झाली, निकालावर गाडी फॉल झाली आणि त्याचाही निकाल गेला आणि सम्राटचा पराभव झाला। त्याचबरोबर बलमाचा देखील मित्रांनो पराभव झालेला आहे। त्याचबरोबर मित्रांनो अशा अनेक नंदीचे पराभव या मैदानामध्ये झालेले आहेत। आता राहिला प्रश्न आपला लाडका बकासूर। मित्रांनो, बकासूर आपला दुसऱ्यामध्ये गट क्रमांक 8 मध्ये पळताना पाहायला मिळणार आहे।